शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल. मालेगाव तालुक्यात हा गुन्हा दाखल झालाय. हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. अमन परदेशी यांनी मालेगाव पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांच्या विरोधात भादवी कलम 295 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मीयांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी वादग्रस्त शब्दप्रयोग केला. या शब्दप्रयोगांमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यात असा आरोप मालेगाव येथील अमन परदेशी यांनी केलाय. त्यामुळे परदेशी यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कीर्तिकुमार मोरे.